तर काल जो कुंडमुळा पूल दुर्घटना झाली त्यानंतर काय स्थिती आहे त्याची दृश्य आता समोर आलेली आहेत, पाहूया। हे दृश्य आपण पाहतोय पूल कोसळल्यानंतर कशा प्रकारे या ठिकाणी आताचं चित्र आहे त्याची ही दृश्य आहे। कुंडमुळा ओलांडण्यासाठी हा एकमेव पूल होता। हा पूल त्यासाठी बांधण्यात आला होता। अनेक ठिकाणी खडकाळ परिसर आहे, अनेक कुंड या ठिकाणी आहेत। ड्रोनच्या माध्यमातून ही दृश्य टिपलेली आहेत। पूल दुर्घटनेनंतर या परिसरात कशा प्रकारे सध्याचं चित्र आहे त्याची ही दृश्य आपण पाहतोय। हा पूल कुंडमुळा ओलांडण्यासाठी बनवला होता, मात्र हा पूल बरोबर मधून खचलेला आहे। ओव्हरवेट झाल्याने हा पूल खचला। अनेक ठिकाणी खडकाळ परिसर आहे, अनेक ठिकाणी या ठिकाणी कुंड बनवलेले आहेत। सत्यम पाबळकर यांच्या ड्रोनच्या माध्यमातून ही दृश्य जी आहेत ती टिपली गेलेली आहे। कुंडमुळा पूल दुर्घटनेनंतरची ही दृश्य। कालही अशाच प्रकारे पाण्याचा प्रवाह होता आणि यात अनेक लोक वाहूनही गेली होती। एनडीआरएफच्या पथकाकडून बचाव कार्य देखील करण्यात आलं होतं।